फेलियर्स आर इम्पॉर्टंट डेफिनेटली. असं नाही की सगळ्या गोष्टी स्ट्रेट वे मध्येच जाणार, मी केलं तर भेटणारच, केलं तर भेटणार, असं नाही आहे. फेलियर्स आर रिअली इम्पॉर्टंट. बट फेलियर भेटल्यानंतर ठीक आहे, तुम्ही आयडेंटिफाय केलं की इथं तरी कुठेतरी चुकलं, झालं, असं नाही आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला त्यावर काम पण करावं लागणार आहे, आणि ही सगळ्यात टफ स्टेज असते. ठीक आहे, तुमचं फेलियर भेटलं, तुम्ही डिप्रेस होणं खूप इझी आहे. डिप्रेस म्हटल्यापेक्षा फिलिंग बॅड इज रिअली इझी स्टेप. बेकार कोणालाही वाटते. बेकार वाटल्यानंतर चूक आयडेंटिफाय केली, ठीक आहे. कोणतरी, काही लोक असतात ते चूक आयडेंटिफायच्या स्टेजवर पोहोचले, ठीक आहे, चूक आयडेंटिफाय केली. आता काय, खूप कमी लोक असतात ते चूक आयडेंटिफाय केल्यानंतर त्यावर प्रोसेस करतात. आणि ही टफेस्ट स्टेप, मेंटली ही टफेस्ट स्टेप आहे. बट जेव्हा फिजिकली आपण करतो ना, तेव्हा यामध्ये एक वेगळाच फन आहे. जेव्हा तुम्ही कोणतरी गोष्ट तुम्हाला येत नाही आणि जेव्हा ते तुम्ही अचीव करता, देन कुठेतरी एक तो इनर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, तो जेव्हा डेव्हलप होतो, तो कुठेतरी हेल्पफुल आहे.